नमस्कार मित्रांनो, आज आहे 10 मे. 10 मेच्या सकाळच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कोल्हापुरात सर्वाधिक, बारामतीत सर्वात कमी मतदान. राज्यातील 11 मतदारसंघात सरासरी 55% मतदानाचा टक्का. 60च्या आत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची जाहीर सभा होणार, मनसे नेत्यांनी दिली माहिती. लोकसभेला 4 जागा घेऊन कमीपणा घेतला पटेल, आता विधानसभेत भरपाई करा. इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर आम्ही राम मंदिराचे शुद्धीकरण करू, नाना पटोलेंचे वक्तव्य. इम्तियाज जलील यांनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट. मोदींचा लोकशाहीवर विश्वास नाही, शरद पवार यांचा मोदींवर हल्लाबोल. काँग्रेससमोर लीन उद्धव सेनेचे विलीनीकरणही शक्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य. नारायण राणे यांची उद्धव सेनेवर टीका. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील विजयाचा दावा करणारे उद्धव सेना म्हणजे दुकानमाळ नाही आणि इतर सर्व छान. ठाण्यात मराठी मतदारांच्या हाती विजयाची किल्ली, मते आपल्याकडे वळविण्यासाठी सेनेच्या दोन्ही गटात रस्सीखेच. धारावीतील रहिवाशांना दुसरीकडे पाठवायचे का? उद्धव सेनेचे उमेदवार अनिल देसाई यांचे टीकास्त्र. विरले पार्ल्यात मराठी गुजराती वाद, मराठी माणसांना घरं नाकारल्याने उद्धव सेनेचे बिल्डर विरोधात आंदोलन. महायुती मुंबईतील सर्व जागा जिंकेल, मुंबई भाजपचे खजिनदार किरीट बन्साली यांना विश्वास. प्रियंका चतुर्वेदींच्या वक्तव्यावरून आरोप प्रत्यारोपांचा फेरी, शिंदे सेनेचा पलटवार, खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात. असहकारकार्याने महायुतीची टेन्शन, मित्रांनी डोकेदुखी वाढवली, आता ऐक्यासाठी नेतेमंडळींची सुरू झाली बिरबीर. ज्यांना तूप चोर म्हणाले त्यांनाच उमेदवारी दिली, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका. देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या विजय वट्टीवार यांना अतिरेकी कसाबच्या कुटुंबियांचे पालनपोषणासाठी पाकिस्तानला पाठवले पाहिजे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. अदानी अंबानीकडून काँग्रेस पक्षाला टेम्पोने पैसे मिळालेच, राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान दांड्यात खोटे व बेजबाबदारपणाचे आहे. मवियाच्या उमेदवारांचा घरोघरी जाऊन प्रचार करणार, मुंबईत आम आदमी पार्टीची मोहीम. सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त, उद्धव सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, सलग 34 वर्ष होते आमदार. एकीकडे नाराजी, दुसरीकडे नवे चिन्ह म्हणून मित्रपक्षांच्या मदतीवर भिस्त, श्रीरंग बारणे, संयोग वागिरे पाटील लढाईकडे सर्वांचे लक्ष. विकासाचा मुद्दा राहिला बाजूला, उमेदवार उणीधुणी काढण्यात व्यस्त, मतदारांचा एकच प्रश्न, विकास कामांचे काय करणार ते बोला. ड्रग्जचा साठा नाशिक ते लोणावळा दरम्यान आहे, परंतु अजूनही तिथे छापा होत नाही. या संदर्भात कारवाई करू नये अशा केंद्रातील मंत्र्यांकडून सूचना आहेत. या समोरासमोर अनेकदा काय ती चर्चा होऊनच जाऊ द्या. लोकशाही भक्कम होण्यासाठी माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान आणि राहुल गांधींना सार्वजनिक चर्चेसाठी आमंत्रण.
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा, इंडिया येणार आणि 30 लाख नोकऱ्या देणार, राहुल गांधी यांना विश्वास, भाजपच्या हातातून निवडणूक निसटल्याचा केला दावा. हिंदू आणि जैन मंदिरांच्या जिल्ह्यात यंदा हॅट्रिक, सुधीर गुप्ता भाजप आणि दिलीप सिंह गुज्जर काँग्रेस. अयोध्येतील राम मंदिराला बाबरी कुलूप हा खोटा प्रचार, प्रियंका गांधी. भाजपमधील एकही जण बेरोजगारीवर बोलत नाही. फक्त 15 सेकंदासाठी पोलिसांना हटवले तर दोन्ही भावांना ते कुठून आले आणि कुठे गेले हे कळणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी केले आहे. राणीमा देणार महुआ, मोहित्रांना आव्हान. महुआ मोहित्रा तृणमूल काँग्रेस आणि अमृता रॉय भाजप. एकीकडे राम भक्त तर दुसरीकडे श्रद्धेशी खेळणारे रामद्रोही आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य. आजी माजी गृहमंत्री एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आगळा वेगळा योगायोग, पण दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही. पवार कुटुंबातला मुलगा मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत. शरद पवारांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार. विलगीकरण नव्हे तर एकत्र काम करणार, शरद पवारांनी दिल्या चर्चेला पूर्णविराम. इंडियाला महाराष्ट्रात प्रचंड समर्थक, भाजपसोबत जाण्याचा निर्णय नव्हता. उत्तर मुंबईचे परिवर्तन उत्तम मुंबईत करणार, पियुष गोयल. ईव्हीएम पेटविल्याच्या व्हिडिओ प्रकरणी 4 गुन्हा दाखल. बागलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र क्रमांक 86 वरील 3 ईव्हीएमच्या मशीनवर मतदान कक्ष पेटविल्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर डबल इंजिन सरकारने शेतकरी मजुरांना दिला डबल झटका. सरकारने गेल्या 10 वर्षात शेतकरी मजूर आणि समाजातील इतर घटकांचा दुहेरी झटका दिला आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस कुमारी सेल्जा यांनी केली आहे. भारतीय महिला संघाचा बांगलादेशाला क्लीन स्वीप, T20 मालिकेत केला 5-0 सफाया. बंगळुरूच्या अंधुक आशा कायम, पंजाबचा 60 धावांनी पराभव, कोहलीचे तडाखेबंद अर्धशतक. बजरंग पुनिया वर्षभरासाठी निलंबित, डोप चाचणीस नकार दिल्याचा फटका. आदित्य ठाकरेंच्या कपाळावर लिहा माझा बाप महागद्दार, संजय निरुपम यांचा हल्लाबोल. प्रियंका चतुर्वेदींनी शिंदे पिता पुत्रांची माफी मागावी. अरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो ते बघतो, अजित पवारांचे शरद पवार गटातील आमदार अशोक पवारांना ओपन चॅलेंज. रवींद्र धंगेकर यांच्या नावाने साड्या वाटप, समर्थकास भोवले. निवडणूक भरारी पथकाकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तुमची भूमिका आक्रस्तालेपणा करणाऱ्यांना पटली नाही, सुषमा आदिल्यांचे रेणुका शहाणेंना पाठिंब्याचे पत्र. लेडी सोमय्या म्हणत चित्रा वाघांना डिवचलं. मोदी सरकारने हुकुमशाही पद्धतीने काम केले, जनतेने नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधी लाट. विकास ठाकरे.